नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट झाले ते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जसे की तुम्हाला माहीतच आहे की रितेश देशमुख यांनी कोणालाही इव्हिक्ट न करता नॉमिनेशन जसेच्या तसे ठेवले होते। त्यानुसारच आज बिग बॉस यांनी एक टास्क ठेवला होता। त्या टास्कचे नाव होते पॉवर कार्ड। यासाठी बिग बॉस सर्व सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये यायला सांगतात आणि म्हणतात की या टास्कमध्ये मी 2 सदस्यांना इथे बोलावेल। त्यांनी पॉवर कार्ड सिलेक्ट करायचे आहे, ते स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी। परंतु त्या पॉवर कार्डच्या बदल्यात 5000 बीबी करन्सी द्यावी लागेल। त्यानुसार सर्वात आधी बिग बॉस अरबाज आणि अभिजितला बोलावतात आणि त्यांना 2 कार्ड देतात। त्यातील एक असते नो ड्युटी कार्ड आणि दुसरे असते सेफ कार्ड। त्यावेळी ते दोघे सेफ कार्ड घेतात आणि निक्की व पंढरीनाथला नॉमिनेशनमधून सेफ करतात। त्यानंतर बिग बॉस वैभवला बोलवतात आणि त्याला म्हणतात की तुम्हाला 5 पॉवर कार्ड देत आहोत, त्यातील तुम्हाला एक पॉवर कार्ड वापरायचे आहे। ते 5 कार्ड असतात नॉमिनेशन रिप्लेसिंग कार्ड, नॉमिनेशन कार्ड, नो ड्युटी कार्ड, सेव्हिंग कार्ड आणि कोणत्याही एका सदस्याला कॅप्टन्सीसाठी बाद करण्याचे कार्ड। ह्या 5 कार्डपैकी वैभव नॉमिनेशन रिप्लेसिंग कार्ड सिलेक्ट करतो आणि घनश्यामला नॉमिनेशनमधून वाचवतो आणि अभिजितला नॉमिनेट करतो। या आठवड्यात सूरज, अभिजित, योगिता आणि निखिल असे 4 जण नॉमिनेट होतात। तुम्हाला या नॉमिनेशनबद्दल काय वाटतं? आणि बिग बॉस यांनी घनश्यामला वाचवण्यासाठी असा टास्क घेतला असेल का, असे तुम्हाला वाटते का? ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।